आणि तुमची सावली जरी एखाद्या ब्राह्मणावर पडली तर विटा झाला म्हणून त्याला आंघोळ करावी लागेल. जिथं पिण्याच्या पाण्याच्या विहिरी सुद्धा अलग असतील आणि तुमची पोरं जर उपाशी पोटी एखाद्याच्या दारात गेली तर भाकर तुकडा सुद्धा लावून फेकण्यात येईल. राणे साहेब, महाराज म्हणतात ते बरोबर आहे. मी महात्मा फुल्यांचा अनुयायी आहे. आम्ही वेद काही मानत नाही. देवाच्या आणि भक्तांच्या मधला पुरोहित नावाचा दलाल आम्हाला मंजूर नाही. आणि तरीही मी महाराजांना पाठिंबा देतोय, कारण पुरोहित वर्गाला बरोबरीची टक्कर देणारा एकच मनुष्य आहे, तोही स्वतःच्या न्याय हक्कासाठी. एक असा न्याय हक्क जो मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही जीवाचं रान करावं लागलं होतं. सो ते सांगा राणे साहेबांना. हो, जरा मोठ्याने सांगा. इतक्या मोठ्याने सांगा की माज घरातले आमच्या इतर पाय वापरायला ऐकू गेला पाहिजे. राणे साहेब, राज्याभिषेकाआधी विद्वान, ब्राह्मण, भट असे सहकुटुंब सुमारे 11,000 लोक रायगडावर जमले होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी आपला मुख्य हेतू सांगितला. तेव्हा तुम्हाला क्षत्रिय जातीत प्रवेश केल्याशिवाय मुकुट धारण करता येणार नाही असा सूर निघाला. तेव्हा जशी तुम्ही जुन्या राजवाड्यावरून पूर्वीची कागदपत्र मागवली, तसं शिवाजी महाराजांनी आपलं भोसले हे आडनाव क्षत्रिय कुलातलं आहे पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राजस्थानातल्या सिसोदे या राजपूत वंशाशी आपला संबंध आहे हे सिद्ध केलं. तरीही ब्राह्मण ऐकायला तयार होईना. महाराजांकडून लेखी वचन घेण्यात आलं की मी प्रजेवर जुलूम करणार नाही. महाराजांनी तेही केलं. तेव्हा कुठे ते क्षत्रिय असल्याचं मान्य करण्यात आलं. पण पापाचं प्रायश्चित घेण्यासाठी त्यावेळच्या ब्रह्मवृंदाने सुमारे 17,000 होल उकळले. पापाचं प्रायश्चित? महाराजांनी कोणतं पाप केलं होतं? किल्ले आणि सुभे जिंकताना जी कत्तल झाली, जाळपोळ झाली, लोक मारले गेले, मोगल मारले गेले, हे पापच नाही का? 17,000 होल मिळाल्यावर ब्राह्मणांनी महाराजांना शुद्ध करून घेतलं. प्रत्येक ब्राह्मणाला 100 होल दक्षिणा देण्यात आली. मुख्याला तर 2,000 होल व 5,000 होलाचं वर्षासन मंजूर करण्यात आलं. तेव्हा कुठे 6 जून रोजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला. तोही महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केला नाहीच, तर त्यासाठी महाराजांना काशीहून कागाभट्टाला बोलवावं लागलं. तेव्हाचा एकूण खर्च आणि दान धर्म 1.5 लाख होणांच्या वर गेला. तेव्हा कुठे जन्मले शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांना एवढं करावं लागलं? महाराज, वेदोक्ताच्या आग्रहाला असलेला विरोध आम्ही आमच्या पुरतं तरी मागे घेत आहोत. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगण्यासारखी आहे राणी साहेब. राज्याभिषेकावेळी आलेला वाईट अनुभव लक्षात ठेवून महाराजांनी एक फरमान काढलं. ज्या जातीत वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करण्याचा हक्क असूनही मुसलमान लोकांच्या राज्यामुळे किंवा ब्राह्मणांच्या अरेरावीमुळे त्या जातींच्या हक्कांची पायमल्ली होत असेल, जर एखादा ब्राह्मण मस्तर बुद्धीने शास्त्राविरुद्ध प्रतिपादन करीत असेल, तर ज्या जातीवर अशा प्रकारचा अन्याय होत असेल त्या जातीने सरकारकडे दाद मागावी. राणे साहेब, आम्ही एवढं का रक्त आटवतोय ते हे एका शाहूसाठी नाहीये. माझी धडपड आहे ती समस्त मराठ्यांना, बहुजनांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी. माझा ब्राह्मण वर्गाबद्दल आकस नाहीये. मी फक्त माझ्या आद्य पुरुषाशी इमान राखतोय आणि त्याचं प्रमाण आहे. ज्या जातीवर अन्याय होत असेल त्याने आपल्या सरकारकडे दाद मागावी. मी फक्त दाद मागतोय आपल्या पहिल्या सरकारकडे, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज.
शिवा शिवा मी आत गेलं तर चालेल का? बसावय भास्कर जाधव साहेबांना विचारून येतो. अरे त्यांना काय विचारायचं? आज जाऊन सांग आप्पासाहेब राजोपाध्ये आणि आम्ही आलो आहोत म्हणून. बसावाई. अरे काय बसावाईच चाललंय. मग निघताय का? अरे आम्ही महासाहेबांचं अंत्यदर्शन घ्यायला आलोय. जरा हळू बोला की. महासाहेब येण्याची बातमी अजून वाड्याच्या बाहेर गेली नाही. भास्कर जाधव साहेबांनी समजा दिंडी दरवाजा बंद करून घ्यायला सांगितलं. कुणाला बी आत सोडायचा नाही याचा दिवडी हुकूम होता. तुम्ही दोघं का मागे आणून घोरपटावर चढलावय? बस निघ आता. बसावाई. भारी चढवून ठेवले महाराजांनी या हाताखालच्या लोकांना. हाताखालच्याच नव्हे, कोणच बहुजन समाजाला चढवून ठेवले महाराज. तुम्हा सगळ्या ब्राह्मण नोकर वर्गाला शह देण्यासाठी चाललेली धडपड आहे ही. ते काय म्हणतात ना, स्वतःच नाक आपण दुसऱ्याला अपशकून यातला प्रकार चाललाय. आमच्याशिवाय यांचं पान हलत नाही आणि आमच्याशी मिजाज. यांच्या मातोश्रींवर अंत्यसंस्कार आम्हीच करणार ना. आपल्याला कुठून कळलं? कळलं कुठून तरी. कुठे ठेवलंय महासाहेबांना? चला आप्पासाहेब महाराजांना भेटूया. काही गरज नाहीये. महाराज स्वतःच बाहेर येत आहेत. आणि महासाहेबांच्या अंत्ययात्रेची तयारी करताहेत काही ब्राह्मण मंडळी आत. आमच्या मदतीशिवाय आपला आता संबंध राहिलेला नाहीये अप्पासाहेब. हे कोणत्या गडवाने सांगितले तुम्हाला? आम्ही कोल्हापूरच्या गादीचे राजोपाध्ये आहोत, भोसले कुळाचे कुलोपाध्ये आहोत आणि आमचा हा अधिकार महाराजही हिरावून घेऊ शकणार नाही. महाराज, आपला आता आम्हाला काय हुकूम आहे? मला जरा शांत बसू द्या भास्कर. साहेबांनी खूप प्रेम केलं आमच्यावर. कधी जाणवू दिलं नाही आम्हाला की आम्ही दत्तक पुत्र आहोत. पोटच्या पोरापेक्षा जास्त माया केली आमच्यावर. काय काय सहन केलं त्या माऊलीने. किती दुःख पचवले. पतीला लोकांनी वेडा ठरवलं. आमचे दत्तक वडील चौथे शिवाजी महाराज माधवराव बर्वे नावाच्या त्या वेळच्या कारभाराने त्यांना जाणून बुजून वेडा ठरवलं आणि भीम नावाच्या अंगरक्षकाच्या हवाली केलं. अंगरक्षक कसला? रंगभक्षकच होता तो. चांडाने चौथ्या शिवाजी महाराजांच्या पोटात लाथा घालून घालून त्यांना ठार मारलं आणि आमच्या साहेबांवर लहानपणीच विधवा होण्याची पाळी आणली. बर्वे नावाचा कारभारी. पण टिळक आणि आगरकर नावाच्या पत्रकारांनी त्याची कसर भरून काढली महाराज. आपल्या केसरीतून
केवढी बाजू घेतली होती त्यावेळी टिळक आणि आगरकरांनी कोल्हापूरच्या छत्रपतींची. तुटून पडले होते टिळक आणि आगरकर आपल्या केसरीमधून त्या इंग्रज अधिकाऱ्यावर. सरकारला धारेवर धरलं होतं अगदी. त्या ग्रीन साहेबावर योग्य ती कारवाई केली नाही म्हणून त्यासाठी 101 दिवसांचा कारावासही भोगला होता डोंगरीच्या तुरुंगात. मासाहेब गेल्याचं कळल्यावर टिळकांना आत्मा दुःख होईल. आम्हाला तर राहून राहून नका येतो. तुमच्यावर खास मर्जी होती मासाहेब. खूप खूप मानायच्या मासाहेब आम्हाला. कुठलेही धार्मिक कार्य असो आमचा सल्ला घेतल्याशिवाय एक पाऊलही पुढे टाकायच्या नाहीत. आमचा समर्थचा प्रत्येक अंक आतापासून इथेपर्यंत वाचून काढायच्या. आम्हीच वाचून दाखवायचो. तारा राणी भोसल्यानंतर इतकी थोर राणी झाली नाही कोल्हापूरच्या गादी. साक्षात साक्षात देवीच ती. धन्यवाद अप्पासाहेब. मनपूर्वक धन्यवाद. आमच्या महासाहेबांना आपण देवीची उपमा बहाल केली. मनपूर्वक धन्यवाद. आता मोकळ्या अंतःकरणाने आणि हक्काने आम्ही आपणास विनंती करतो की साहेबांचा अंत्यविधी आपणच करायचा. जशी आपली आज्ञा. वेदोक्त पद्धतीने. झालं गेलं विसरून जा आणि साहेबांवर वैदिक पद्धतीने अंत्यविधी करा. हे होणे नाही. तास तर आपण त्यांना देवीची उपमा बहाल केली. तरीही हे होणे नाही. का? कारण आपल्यावर अंत्यसंस्कार झाले तर पुराणोक्त पद्धतीने व्हावे अशी खुद्द महासाहेबांची अखेरची इच्छा होती. हे साहेबांची नाही, तुमची अखेरची इच्छा आहे आणि ती कधीच पूर्ण होणार नाही. म्हणजे काय? मासाहेबावर अंत्यसंस्कार करणारच नाही की काय आपण? करणार ना, पण वेदोक्त पद्धतीने. कोण करणार ते? सगळेच ब्राह्मण काही तुमच्या तटाखालची मांजरं नाही आहेत राज्यपाते. बघूया ना कोण करतो वैदिक संस्कार आनंदी वाईनवर. थोड्या वेळापूर्वी देवी असलेल्या साहेब एकदम आनंदीबाई झाल्या का? उगाच हात दाखवून अवलक्षण ओढून घेऊ नका महाराज. अशानं बाळासाहेबांना मुक्ती मिळणार नाही. त्यांच्या मुक्तीची आपण काळजी करू नका. कोल्हापुरातील यच्च यावतवाडा ब्राह्मण आपल्या विरुद्ध उभा राहतील. मी त्यांच्या विरुद्ध कोल्हापूरच्या बाहेरचा ब्रह्मवृंद उभा करू. कराल कराल. शिवाजी महाराजांनी तरी दुसरं काय केलं? राज्यारोहणासाठी महाराष्ट्राच्या बाहेरच्याच बाट विकत घेतली. पण त्यांचं क्षत्रियत्व सिद्ध झालं. आपण घाडगे कुलोत्पन्न. पैसे फेकून आपल्याला वैदिक संस्कार विकत घेता येतील पण क्षत्रियत्व नाही विकत घेता येणार. शांत व्हा महाराज. शांत डोक्याने विचार करा. महासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न आहे. या मुद्द्यावरून जर पंचगंगेवर खडाजंगी झाली तर अख्ख्या महाराष्ट्रात आपली नाचक्की होईल. भास्करराव यांना बाहेरचा रस्ता दाखवा. पस्तावणार महाराज, आपण पस्तावणार. अशानं आपलं राज्य गमावून बसणार. आता मुकट्याने इथून गेला नाही तर आपली घरदार गमावून बसाल. महाराज आपणास कळत कसं नाही? सगळ्या ब्राह्मणाने आपल्या विरुद्ध सरकार दरबारी अर्ज केले की आपण धार्मिक बाबतीत ढवळाढवळ करीत आहात. या एका मुद्द्यावरून आपला संसार खालचा होऊ शकतो. बाप तर आहे खालचा झाला तरी, पण स्वार्थी संकुचित आणि धर्मांध लोकांपुढे हा छत्रपती जन्मात काय गोंधळ चाललाय? आत ऐकू येते सगळं. राणी सरकार, अशा गंभीर प्रसंगी सुद्धा महाराज वेदोक्ताचा हट्ट धरून बसतात. आपण त्यांची समजूत काढा.
मी तर आपली समजूत काढायला आली आप्पासाहेब. म्हणजे मासाहेबांचे अंत्यसंस्कार झाले तर ते वैदिक पद्धतीने झाले पाहिजे. आपल्यावर अंत्यसंस्कार झाले तर पुराणोक्त पद्धतीने व्हावे असं गेल्याच आठवड्यात मासाहेबांनी आम्हाला बोलून दाखवलं होतं. त्या प्रसंगानंतर महाराजांनी आम्हा सगळ्यांना पटवून दिलं होतं की क्षत्रिय राणीचे अंत्यसंस्कार वैदिक पद्धतीने झाले पाहिजे. तेव्हा राजघराण्यातील सगळ्या स्त्रियांच्या वतीने आम्ही आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, महासाहेबांचे अंत्यसंस्कार झाले तर ते फक्त वैदिक पद्धतीने होते, फक्त वेदोक्त पद्धतीने. महाराज आले स्मशानातून. असं कसं झालं? म्हणजे काय? असं कोण म्हणतं? जास्ती म्हणू दे, तू नका म्हणू. आपण छोटी माणसं, मोठ्या माणसाच्या बोलण्याकडे आपण नाही काम द्यायचं. देवालाच ठाव, आणि कदाचित त्याला बी नसेल ठाव. आपल्याला काय करायचं पाहू? एवढ्या मोठ्या माणसाच्या जातीची आपण कशापाई उचापत करायची? कालच्या काय नाही फरक पडला. हा, फरक पडला असं तर इतकाच, नाकातलं बंद कशात आलं. पुढे पुढणाऱ्या धर्माला वाचवतात महाराज. चिपट उगाच कुणीतरी म्हणतं करत स्वतःच काय म्हणू नकस. महाराज आले काय पंचगंगा घेऊन? नाही मी जाऊन बघून येऊ का? काही गरज नाहीये, महाराज येत आहेत. भास्करराव, महाराजांना इतका वेळ का लागला पंचगंगा घेऊन? काही विचारू नका राणी साहेब. मासाहेबांची अंत्यविधी वेदोक्त मंत्रांनी करण्यावरून ब्राह्मणांनी महाराजांना खूप मनस्ताप दिला. काय सांगताय काय? शिवाय हा, तुम्ही दोघं निघाई. राणीसाहेब काय गरज भासली तर बोलावलं थोडा. पाहू, तुम्ही जा आता. रात्र खूप झाली, आज जाऊन आराम कर. भास्करराव, काय झालं स्मशान घाटावर? ब्राह्मणांच्या 2 गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. शेवटी महाराजांनीच निर्वाणीचा इशारा दिला की मासाहेबांचे अंत्यविधी जर वेदोक्त मंत्रांनी झाले नाहीत तर आम्ही जो निर्णय घेऊ त्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर असेल. तेव्हा कुठे जीवाच्या भीतीने हटवादी भट मागे सरले आणि आपल्या पुरोहितांनी मासाहेबांचे अंत्यविधी वेदोक्त मंत्रांनी पूर्ण करून घेतले.
पंचगंगेवर जे काही घडलं ते महाराजांनी आता डोक्यातून काढून टाकावं. त्या सकाळी आम्ही त्या सगळ्यांचा समाचार घेऊ. या प्रकाराने आमची झोपच उघडली नसताना बस तिला तिलांजली दिली आहे सर्वांनी. 5 तास बापसाहेबांचं कलेवर पडून पोतन हटावं. हद्दच झाली या लोकांपुढे आता. स्वतःच्या जाती पुढे या लोकांना कशाची पत्रासच उरलेली नाहीये. आपण ज्यांचं अन्न खातोय त्यांच्याबद्दल काही आदर प्रेम काही नाही या लोकांना. या सगळ्याला टिळक जबाबदार आहेत. त्यांनी पाठीशी घातलं नसतं तर यांना एवढा माज चालला नसता. तर लोकांनाच दोष देऊन नाही चालणार भास्कर. एकूणच सगळ्या ब्राह्मण वर्गामध्ये इतर जातीच्या लोकांबद्दल कमालीची तुच्छतेची भावना आहे. मग तो ज्ञानी पंडित असो किंवा भट्टूस भटजी. आम्ही तुमची ज्यावेळी आमच्या दरबारात जबाबदारीच्या जागेवर नेमणूक केली त्यावेळी न्यायमूर्ती रानड्यांसारखे गृहस्थ रघुनाथ सबनीसांजवळ बोलले होते. भास्कर जाधव नावाचा हा मराठा माणूस खरोखरच त्या लायकीचा आहे का? आपले गोखले गोपाळ कृष्ण गोखले देशभक्त पेट्रियट एकदा पुण्याच्या स्टेशनवर भेटले असताना मी त्यांना माझी मागासवर्गीयांना वर खेचण्याची कल्पना बोलून दाखवली. तेव्हा त्यांना ती खूप आवडली. म्हणाले प्रयत्न स्तुत्य आहे. पण असे प्रयत्न करत असताना ब्राह्मणांसारख्या जागृत वर्गाला निवचण्याचा प्रयत्न करू नका. भास्कर टिळक झाले काय आणि गोखले झाले काय सर्वांच्याच देशभक्तीमध्ये ब्राह्मणी वर्चस्वाचे एक रिझर्व कंपार्टमेंट आहे. त्याला कोणी हात नाही लावायचा. बाकी तुम्हाला काय वाटेल ते करा. काय असे मोठमोठे देशभक्त जातीपातीच्या बाबतीत इतकी संकुचित वृत्ती दाखवतात? त्याचं उत्तर सोपं आहे राणीसाठी. जातींच्या उतरंडीवर आधारलेल्या समाजात जन्म घेतलेल्या माणसांच्या रक्तात उच्च निश्चित्वाच्या कल्पना इतक्या भिडलेल्या असतात की आपल्यापेक्षा कनिष्ठ गणल्या गेलेल्या जातींची प्रगती त्यांना सरू लागते. आपल्या सत्तेची मक्तेदारी संपुष्टात येण्याची शक्यता दिसू लागतात गुणवत्तेचा लायकीचा प्रश्न काढला जातो. आणि हिनवण्यासाठी तिथेही जागा नसली की मग लोक जातीकडे बोट दाखवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करतात. कारण हिंदू धर्मात कपडे बदलता येतात, घरं बदलता येतात, मित्र बदलता येतात. जन्मदाते नाही बदलता येत, जात नाही बदलता येत. कशी बदलता येत नाही बघून क्षत्रियत्वाचा प्रश्न निकाली निघू दे. नाही मागास वर्गीयांना ब्राह्मणांच्या तोडीस नेऊन बसवलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव काय होत नाही का असं? महाराज आपल्या जुन्या वाड्याला आग लागली. जुन्या वाड्याला आग लागली महाराज. जुन्या वाड्याला आग लागली महाराज. राणी साहेब आपण असा खचून जाऊ नका. महाराज आम्ही बघतो काय परिस्थिती आहे. नोकर माणसांनी महाराजांना राणी साहेबांना त्रास द्यायचा नाही. जा आपापल्या कामाला लागा. शिवा हा चल.
तू आज जा. एवढं खचून जाणं छत्रपतींच्या घरातल्या राणीला शोभत नाही राणीसाहेब. आम्हाला आता खूप भीती वाटायला लागली. त्या जुन्या वाड्याला आग लागली हे काही चांगलं लक्षण नाही. आता लोक आगी उठवलं. बामणांना डिवचलं म्हणून देवाचा कोप झाला. अशी आवई उठावे म्हणून तर ती आग लावण्यात आली असेल कशावर. म्हणजे ती आग त्या आगीच्या बाबतीत दोनच शक्यता आहेत. एक तर ती आग मुद्दामून आपल्याला घाबरवून टाकण्यासाठी लावण्यात आलेली असावी, नाहीतर आपोआप तरी लागलेली असावी. आपण अशा खचून जाऊ नका राणीसाहेब. ती आग म्हणजे आपल्या धगधगत्या आयुष्याचं प्रतीक आहे. त्या आगीमध्ये आपण जाऊन सुलाखून बाहेर पडावं अशीच त्या नियतीची इच्छा दिसते. त्या आगीतली एक एक ज्वाला एक एक मशाल बनून येणाऱ्या कित्येक पिढ्यांना अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. एक एक ज्वालामुखी बनून अख्ख्या महाराष्ट्राची पुरोहितशाही भस्मसात करणारी आहे. त्या जुन्या राजवाड्याच्या राखेतून राणीसाहेब उद्याचा महाराष्ट्र जन्माला येणार आहे. शिवा, पारू, शिवा, पारू, नमस्कार जाधव साहेब. पारू, शिवा कुठे आहे? तुम्ही ना ड्रायव्हर गेली शिका. म्हणजे हो, राजवाड्यात गाडी आल्यापासून त्याला टांगा चालवायचा कंटाळा आलाय. मग तो मोटार गाडीवरचे ड्रायव्हर लोक आवाज ते कमी लेखतात. असं म्हणजे ड्रायव्हर आणि टांगेवाला यांच्यातही भेदभाव आहे तर. ठीक आहे. महाराज कुठे आहे? पूजेला बसले. आणि राणी साहेब? ते आहेत त्या बोलू. नको, पण त्यांना निरोप द्यायचा. हा, महाराजांच्या भेटीला लोकमान्य टिळक येत आहेत. बर. काय सांगशील? महाराजांच्या भेटीला लोकमान्य आणि टिळक. अगं, लोकमान्य टिळक हे एकाच व्यक्तीचं नाव आहे. खरं आधी फक्त टिळक होते ना हो? ही लोकमान्य कधी बसते आले? तुरुंगात जायला लागले बसून. अगो बया, असं असते होय? होय. जा आता आणि वर्दी दे की महाराजांच्या भेटीला लोकमान्य टिळक येत आहेत. दादासाहेब, पेढे घ्या पेढे. अरे, तुलाही कधी वाटतं ही आनंदाची बातमी? कंच्या आणतोय तुम्ही? अरे, आपले महाराज. तुला माहीतच नाही तर मग तू पेढे कशासाठी वाटतोय? अहो, आज माझं ड्रायव्हरचं शिक्षण पूर्ण झालं. असं आज मी फक्त कचऱ्याच्या कुंड्या टोकल्या, माणसं नाही. तुला बघून माणसं पळाली असतील. अहो, आज मी गाडी चालवताना जरा बी घाबरलो नाही. उलट ते आप्पासाहेबांनी ते प्रोफेसरने घाबरले मी गाडी चालवताना. ती लोक कुठे भेटली तुला? भेटली वाटामध्ये. म्हणत होती, तू गाडी चालवताना आम्ही रस्त्यावरच चालण्यापेक्षा तुझ्या गाडीत जास्त असतो. काय आत्मविश्वास आहे त्यांना तुझ्याबद्दल? अहो, कसला आत्मविश्वास. या गाडी चालवताना त्यांच्या मागल्या सीटवर सारखं चालू होतं. अरे अरे ब्रेक ब्रेक ब्रेक, अरे अरे बाई, अरे अरे बैल, अरे अरे दगड दगड, अरे अरे म्हैस. एकमेकांनी उद्देशून म्हणत होते की काय कोणाचं. वाड्याजवळ आल्यावर
जोरात उसाचा टाकला तिने आणि म्हणतात काय वाचलो रे देवा. बरं ती दोघं आहेत तरी कुठे? बसल्यात वाड्या पायऱ्या धापा टाके. भास्करला आज एवढ्या सकाळीच? राणी साहेब, एक आनंदाची बातमी घेऊन आलो. कोणती? गेली 5 वर्ष जो वेदोक्ताचा संघर्ष महाराष्ट्रात चाललेला होता त्याचा निकाल महाराजांच्या बाजूने लागला आहे. खरं त्याबद्दलची आनंदाची बातमी महाराजांनी द्यायला हवी. कसली आनंदाची बातमी? वेदोक्ताचा निकाल आपल्या बाजूने लागला. बसा. महाराज, राजोपाध्ये आणि त्यांच्या पाठीराख्यांनी जे जे अर्ज सरकार दरबारी केले होते, अगदी राजनैतिक प्रतिनिधींपासून थेट व्हॉइसरॉय पर्यंत, हे सगळे अर्ज फेटाळण्यात आलेले आहेत. हे तर कधी ना कधीतरी होणारच होतं. आंबा माता पावली म्हणायची अखेरीस. शिवा हा? आज सगळ्या वाड्यात मिठाई वाटायची. होय होय, मी आता तिची सुरुवात बी केली. महाराज, चला चला आंबाईच्या दर्शनाला जाऊया. महाराज, आपल्या भेटीला टिळक येत आहे. आता होय, आणि आप्पासाहेब प्रोफेसर विजापूरकर आधीच येऊन बसले. म्हणजे टिळक त्यांची वकिली करायला येत आहेत. शक्यतो हे प्रकरण लवकरात लवकर मिटवून टाकावं महाराज. त्यांची कान उघडणी केल्याशिवाय. महाराज, आपले गुरुजी फ्रेझर साहेबांचं पत्र आलं. शक्यतो उदार मनाने त्यांना माफ करून त्यांची जप्त केलेली इनाम, वतन, वेतन त्यांची त्यांना परत करावी. कोणताही कडवटपणा राहू देऊ नये. कडवटपणा राहू देणं न देणं हे आता सर्वस्वी त्यांच्या हातात आहे. महाराज, मी टिळकांचं स्वागत करून त्यांना वर पाठवून देतो. अभिनंदन. कशाबद्दल? गेली 5-6 वर्ष खूप मनस्ताप सहन केला त्याबद्दल. मनस्ताप अजून संपलेला नाही आणि साहेब. सरकारने राजोपाध्येंचा अर्ज फेटाळला म्हणजे आपल्याला क्षत्रियत्व प्राप्त झालं असं होत नाही. जोपर्यंत ती मान्यता मिळत नाही तोपर्यंत मनस्ताप संपणार नाही. यावे यावे, अलभ्यला अलभ्यला. प्रणाम महाराज. बसा. अचानक आलो म्हणून आपणास आश्चर्य वाटलं असेल. नाही वाटलं. आम्ही गेली कित्येक वर्ष वाट बघतोय. मनपूर्वक अभिनंदन. कशाबद्दल? सरकार दरबारी आपली सरशी झाल्याबद्दल. सत्याचा कधी ना कधीतरी विजय हा होतच असतो. हा सत्याचा नाही, सत्तेचा विजय आहे. कुत्र्याचं शेपूट अजून वाढणंच आहे. केवळ आपण एक मांडलिकराचे इंग्रज धारसिन्या म्हणून ब्राह्मणांचा अर्ज लॉर्ड कर्झन आणि कर्नल फेरी साहेबांनी फेटाळला. असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर जा आता इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये जाऊन अर्ज करा. इथं कशाला राजवाड्याचे गलीचे खराब करायला? शांत शांत व्हा. राजोपाध्याय, प्रोफेसर विजापूरकर, आम्ही हे प्रकरण मिटवायला आलेलो आहोत. तेव्हा संयमाने बोला आणि संयमाने वागा, अन्यथा आम्ही परतीची वाट धरू. महाराज, आपला हा वेदोक्ताचा अधिकार आपल्यापुरता मान्य करायचा आमच्या ह्या मित्राने निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता द्यायला हे लोक तयार आहेत? हो, आपण छत्रपती असल्यामुळे आपण क्षत्रिय आहात हे आता ब्रह्मवृंदाने मान्य करायचं ठरवलेलं आहे. आणि आपण जप्त केलेली त्यांची वतनं, वेतनं आणि इनामात परत करायला तयार असाल तर राजवाड्यावरचे सगळे धार्मिक विधी आप्पासाहेब राजोपाध्याय वेदोक्त पद्धतीने करायला तयार आहे.
पण त्याआधी आम्हाला त्यांच्याकडून लेखी क्षमायाचना हवी आहे. क्षमायाचना कशाबद्दल? गेली 5-6 वर्ष महाराजांना मनस्ताप दिल्याबद्दल. आता एवढ्यात आपण म्हणाला की आम्ही छत्रपती असल्यामुळे क्षत्रिय आहोत, याचा अर्थ नाही का? महाराज, आता नसत्या गोष्टीवर काथ्याकूट करत बसण्या नाही टिळक, आधी आपण आपल्या या वाक्याचा खुलासा करू. खुलासा असा आहे की हा वेदोक्ताचा अधिकार फक्त आपल्याला लाभणार आहे. क्षत्रियत्व फक्त आपल्याला बहावणार आहे. म्हणजे आमच्या मुलांना नाही? आपला जो मुलगा छत्रपतींच्या गादीवर बसेल त्याला आहे, पण त्याच्या बंधूंना नाही. म्हणजे थोरला क्षत्रिय तर धाकटा शूद्र, असंच म्हणायचं. म्हणजे आम्ही क्षत्रिय तर आमचे बंधू बापूसाहेब घाटगे, आमचे इतर नातलग, आमचे मराठा भाईबंध, सगळे बहुजन सगळे शूद्रच. महाराज, हा वेदोक्ताचा किचकट प्रश्न सर्व ब्राह्मणांनी एकत्र येऊन आपल्यापुरता सोडवलेला आहे. तेही आपण छत्रपती आहात म्हणून. म्हणजे उद्या एखादा परधर्मीय इथं छत्रपती झाला तर त्यालाही तुम्ही वेदोक्ताचा अधिकार द्या. बोला द्या. मग ते त्यावेळेचे ब्राह्मण ठरवतील. मग यांची जप्त केलेली इनामा परत द्यायची की नाही हे सुद्धा त्यावेळेचे छत्रपती ठरवतील. आपण उगाच हाताने समाजामध्ये फूट पाडताय. फूट तर आपण पाडताय. आपला चांगलं ठाऊक आहे, वेदोक्ता हा आमचा हट्ट नाही, आमचा हक्क आहे. धर्माच्या चौकटीतले सगळे हक्क त्या धर्माचे पुरोहित ठरवत असतात. अगदी बरोबर आहे. आणि महाराजांचा तो हक्क पुरोहित वर्गाने स्वीकारलेला आहे. आम्ही तर असं कधीच म्हटलेलं नाही. तुमच्या म्हणण्याला कोण धूप घालते राजोपाध्ये? महाराज, आम्ही ह्या संदर्भात संकेश्वर पीठाच्या शंकराचार्यांचं फरमान आणलंय. काय फरमान आहे ते भास्करराव? त्याआधी संकेश्वर पीठाचं महत्व सांगतो राणी साहेब. आद्य शंकराचार्यांनी हिंदुस्थानात 4 धर्मपीठांची स्थापना केली: शृंगेरी, द्वारका, बद्रीनारायण आणि जगन्नाथपुरी. महाराष्ट्र हा द्वारकेच्या शारदा पीठाच्या अधिपत्याखाली येतो आणि संकेश्वर पीठाची स्थापना 1422 साली त्यावेळचे शंकराचार्य स्वामी शंकरानंदांनी केले, जे द्वारकेच्या पीठाशी संबंधित होते. त्याच शंकराचार्यांचे आजच्या घडीचे वारस शंकराचार्य स्वामी विद्यानरसिंह भारती किंवा ब्रह्मणाकर महाराज यांनी स्पष्ट शब्दात फरमान काढून आदेश दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या तमाम मराठा जाती या क्षत्रियच आहेत. वेगळ्या मान्यतेची गरजच उरलेली नाही. अभिनंदन महाराज, अभिनंदन राणी सरकार. आता इथल्या ब्रह्मवृंदांच्या बाबतीत काय करायचं ते आपण बघून घ्यावं. आमचं ह्या बाबतीतलं कर्तव्य संपलेलं आहे. चला राजोपाध्ये, परतीची वाट धरू. चहा तरी घेऊन जावं. नको, मित्रांच्या घरी ते चहा पित नाही, त्यांना प्रायश्चित्त करावं लागेल. महाराजांनी आता आमच्या अथवा टिळकांच्या बाबतीत मनात काही अडी ठेवू नये. तुमच्या बाबतीत अडी ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तुम्ही आमच्या तुकड्यावर पोचले जाणारे लोक आहात. टिळक तर आमचे मित्र होते. त्यांच्या प्रत्येक देशभक्तीच्या कार्यामध्ये आम्ही त्यांना हातभार लावला होता. क्षमा करा महाराज, पण अडून अडून लपून छपून थोडी बहुत मदत केली म्हणजे देशभक्तीला हातभार लावला असं म्हणता येणार नाही. आमचे हात ब्रिटिशांचे मांडली करायचे म्हणून बांधले गेले होते हे आपण विसरलाय. ताई महाराज दत्त विधानासंबंधी तरी आपले हात बांधले नव्हते. आम्ही सुचवलेला दत्त आपण निश्चित मान्य करू शकला असता. त्या पोरस सौदाने हलक्या कणाच्या बाईच्या पाठीशी जर आपण उभे राहिला नसता
आमच्या आयुष्याची कित्येक मोलाची वर्ष कोर्टाच्या पायऱ्या चढण्यात गेली नसती. आज तागाय तो प्रश्न आमच्या मागे पिशाच्या सारखा लागलेला आहे. हा जो आमच्या आयुष्याचा अपव्यय झाला त्याची भरपाई कशी होणार आता? त्या दत्तविधानात फुकट गेलेली वर्ष आणि झालेला मनस्ताप जर टळला असता तर आम्हाला स्वराज्याच्या चळवळीसाठी आणखी थोडा वेळ मिळाला असता. वेदोक्त प्रकरणात जर आपण आम्हाला पाठिंबा दिला असता तर स्वराज्याच्या चळवळीसाठी आम्ही आमची ताकद आपल्या मागे उभी केली असती. वेदोक्ताच्या बाबतीत आपणास पाठिंबा देण्याचा प्रश्नच नव्हता, कारण आपण तो कधी मागितलाच नव्हता. एक मित्र म्हणून आम्ही तो गृहीत धरला होता. अन्यायाचा पाठपुरावा आम्ही कधी केला होता? आम्ही कधी कुणावर अन्याय केला होता? ब्राह्मणांची रत्न हिरावून घेऊन ब्राह्मणेतरांना बहाल करणं हा अन्याय नव्हता. ब्राह्मणाने आम्हाला आमच्या तोंडावर शूद्र म्हटलं, हा आमच्यावर अन्याय नव्हता. त्यासाठी एवढं डोकाला जायची गरज नव्हती. हे तुम्ही ब्राह्मणांच्या पोटी जन्माला आलात म्हणून म्हणता. ब्राह्मणांच्या पोटी जन्म घेतला हा काय आमचा दोष आहे? आणि आम्ही नाही घेतला हा काय आमचा दोष आहे? आणि राजा म्हणून आपल्याला संयमानं वागायला हवं होतं. म्हणजे काय करायला हवं होतं? आम्हाला जोड्याची किंमत न देणारा पुरोहित वर्गाचे तळवे चढायला हवे होते. सत्तेचा वापर करून त्यांना टाचे खाली चिरडायची ही गरज नव्हती. टाचे खाली चिरडायचं असतं तर त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचूच दिलं नसतं. एवढं सगळं होऊन सुद्धा या आप्पासाहेबांना किती सन्मानाने वागवलं आम्ही ते विचारा त्यांना. त्यांनी एवढी बेमानी केली पण त्यांच्या 2 वेळच्या अन्नाची कायमची सोय करून ठेवली आम्ही. इनामं जप्त केली पण त्यांच्या मानाशी कायम इमान राखले आम्ही. एवढंच नाही, वेदोक्ताबाबतचा आमचा अधिकार तपासून बघण्यासाठी जी समिती आम्ही नेमली त्याच्या अध्यक्षपदी आप्पासाहेबांचीच निवड केली होती आम्ही. पण वाड्यावरील बहुसंख्य ब्राह्मणांना हाकलून देऊन त्या ठिकाणी ब्राह्मणेतर समाजातल्या लोकांना भरती केलं. त्याचं काय? आपण तेल्या तांबोळ्यांचे पुढारी समजले जाताना मग ब्राह्मणेतर समाजातील लोकांना भरती केल्याबद्दल आपणास एवढा राग का यावा? उलट जाती जातीचा भेदभाव नष्ट करण्याच्या आमच्या प्रयत्नाबद्दल आपण आम्हाला शाबासकी द्यायला हवी होती. आपणास अलीकडे काय जी काही लोकमान्य म्हणून पदवी मिळाली ती काय फक्त ब्राह्मणांनी बहाल केली? आणि अलीकडेच एका भाषणात आपण म्हणाला होता स्वर्गात जर जाती भेद असेल तर आम्हाला स्वर्ग सुद्धा नको. देशभक्त लोकमान्य टिळक वेगळे आणि सनातनी बाळ गंगाधर टिळक वेगळे. राजकारणात सगळ्याला सांभाळून घ्यावं लागतं. आपण फक्त आपल्या जातीतल्या लोकांना सांभाळून घेता येतं हे खोटं आहे. वेदोक्ताचं घोळ या मथ्याखाली आलेले आपले अग्रलेख तुरुंगाच्या वाऱ्या करून आपण विसरलेले दिसतात. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. स्वराज्याच्या चळवळीसाठी आम्हाला जे मदत करतात त्या सुशिक्षित वर्गाला दुखवून चालणार नव्हतं. म्हणून तुम्ही आम्हाला दुखवलं. 2 मोठे अग्रलेख लिहून आम्हाला शूद्र ठरवून. हे सर्व अग्रलेख बळवंतरावांनीच लिहिली असतील. कशावरून? प्रोफेसर विजापूरकर, अग्रलेख कुणीही लिहिले असले तरी त्याची जबाबदारी संपादकाला उचलावी लागते. तुमच्या त्या अग्रलेखांमुळेच कोल्हापुरातल्या या ब्राह्मणांना फावलं. तेव्हापासून यांनी आमच्यावर हल्लेच चढवले. आमच्या घरी वेदोक्त पूजा करणाऱ्या ब्राह्मणांना उभारीत टाकलं. आमच्या घरात कलह माजवण्याचा प्रयत्न केला. या आप्पासाहेबांनी तर आमच्या आजारी मासाहेबांना घाबरावून सोडलं. आम्ही विलायतेला जायला निघालो तर सदा आशीर्वाद द्यायला नकार दिला यांनी. त्यावेळचे सगळे निर्णय सगळ्या ब्राह्मणांनी एकत्र येऊन घेतले होते. आणि तुम्ही त्यांचे पुढारी. महाराजांच्या जीवाला धोका आहे हे सूचित करण्यासाठी रक्ताने माखलेल्या हाताचे पंजे वाड्याच्या भिंतीवर उमटवले गेले होते. तुमच्या पाठिंब्यामुळे टिळक, तुमच्या पाठिंब्यामुळे सगळा पुरोहित वर्ग इतका शेपारला होता की आमच्या साहेबांवर अंत्यविधी करायला नकार दिला. 5 तास, तब्बल 5 तास कोल्हापूरच्या महाराणीचं कलेवर संस्कारांची वाट बघत पडून होतं पंचगंगेच्या घाटावर. आमच्यावर अन्याय नव्हता का? नाही, तुमची लेखणी जिंकली त्यावेळी आमच्या बाजूने की माणुसकीपेक्षाही आपणास आपली जात महत्वाची वाटली. हे सगळे प्रश्न धार्मिक प्रथांशी आणि चालीरीतीशी निगडीत आहे. आपल्या या वृत्तीमुळेच आज महाराष्ट्रात जातीभेद टिकून आहे. जातीभेद हा संपूर्ण स्वतंत्र विषय आहे.
तो सामाजिक सुधारणाच्या अंतर्गत येतो. सामाजिक सुधारणा हे आपलं कर्तव्य नाही. तो आमचा प्रांत नाही आणि तुम्ही ते करताना समर्थपणे अस्पृश्यता निवारण सण, मागासवर्गीयासाठी आरक्षण, वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वसतिगृह आम्ही तर ते करतोच आहोत. पण तुमचा थोडा जरी हातभार या कार्यात लागला असता तर देशातला जातीभेद नष्ट व्हायला मदत झाली असती. जातीभेद नष्ट होणार कालकडी शक्य नाही महाराज. कारण ह्या मातीत रुजलेली अशी कीड आहे. शेकडो शाहू आणि हजारो टिळक जरी जन्माला आले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. का नाही होणार? शिक्षणाचा योग्य प्रसार केला तर. शिक्षणाचा ह्याच्याशी काही एक संबंध नाही महाराज. शिक्षणामुळे फार जातीच्या जोरावर काय काय सवलती मिळू शकतात एवढंच कळेल. आणि शिक्षणाबद्दल आपल्याला एवढा भरोसा होता मग वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी वसतिगृह का काढावी लागली आपल्याला? सगळ्या जातीसाठी एकच वसतिगृह काढण्याचा आपला प्रयत्न का फसला? तिथेही जातीभेद निर्माण झाला म्हणूनच ना. 5000 वर्षापूर्वीचे संस्कार 5 वर्षात कसे पुसता येतील? म्हणून अजिबातच प्रयत्न करायचा नाही. कुणीतरी पुढं पाऊल टाकणं गरजेचं आहे. त्याचे पुढे पाऊल टाकण्याचं श्रेय आपण जरूर घ्या महाराज. आम्हास तरी ते एका आयुष्यात शक्य नाही. शेवटी प्रत्येकाचं एक जीवित कार्य असतं. आमचं जीवित कार्य आहे धर्माच्या चौकटीत राहून राजकारण करणं आणि आपलं राजकारणाच्या चौकटीत राहून धर्मकारण करणं असेल. आणि आम्ही ते आयुष्यभर करत राहू. बघा तुम्ही एक दिवस असा येईल की हिंदू धर्मातले सगळे भेदभाव नष्ट होतील. एक असा धर्म उदयास येईल ज्यात जात पात अस्तित्वात नसेल. मग त्या धर्माचं नाव काहीतरी वेगळं असेल. श्रेष्ठ हिंदू वगैरे असो. एरवी जातपात विरहित हिंदू धर्म ही संकल्पना सध्या तरी अशक्य कोटीतील आहे. आपल्या या महान कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. येतो आम्ही. पण जाता जाता एकच सांगतो, आपण जर आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहिला तर महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शाहू महाराजांच्या नावाखेरीज पूर्ण होणार नाही. टिळक आपल्या बाजूने असते तर बरं झालं असतं. टिळक आपल्या बाजूने नाहीत की त्या आंबा मातेचीच कृपा समजा. वेदोक्त प्रकरणात त्यांनी थोडी जरी आपली बाजू घेतली असती तर आपली वाढ खुंटली असती. जाऊन सुलाखून निघाल्याशिवाय सोनं जसं चमकत नाही तसं अडचणी आल्याशिवाय माणसाचाही कस लागत नाही. हे अग्निदिव्य जर आपल्या आयुष्यात आलं नसतं, सर्वसामान्य माणसाचे दुःख आपल्यापर्यंत कधी पोहोचलेच नसते. त्यांच्या व्यथा आपल्याला कधी कळायलाच नसतं. एक निमित्त मात्र आहेत राणीसाहेब. करती करावी ती तर ती अंबा माता आहे. आपण फक्त त्या जगन्मातेकडे प्रार्थना करायची की सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी करण्याची आमची तळमळ आता कधीच विजू देऊ नकोस. मग अशी हजारो अग्निदिव्य करावी लागली तरी प्रार्थना. जय अंबा माता. छोटासा प्रेमाचा आरोप आहे. ज्यावेळी लोकमान्य टिळक सांगतात
त्याला त्यावेळी तेच बाबा बाबा ओके